आणि यापूर्वीचा जो सामना झाला महेश काणातनं षटकार मारला होता. श्री बंटी काटोले सर आपण आपल्या हस्ते या खेळाडूला हे बक्षीस द्यायचे आहे. चांगला षटकार मारला, धन्यवाद सर. आपण आपल्या खेळाडूंचं मनोगत वाढवतायत. आपण देखील या लीगसाठी भेट दिली आहे. पुढचा चेंडू खेळण्याकरिता मनोज आलेत. थोडीशी रिस्की धाव घेतली गेली आहे, मात्र कुठेतरी रिस्की धाव घेतलं श्री गणेशा होते संघाचा आणि एका धावानं धावफलक पुढे इथून सुरुवात होईल धावांना. कुठेतरी निखिल बागुल सातत्याने चांगली फलंदाजी गोलंदाजीवर जास्तीत जास्त दबाव देतोय. सध्याच्या हंगामामध्ये बघितलं गेलं या लीगमध्ये नवीन नवीन चेहरे देखील बघायला मिळत आहेत. नवीन नवीन खेळाडूंना प्रोत्साहित करण्यात येते. नवीन नवीन खेळाडू फॉर्म टाकतायत या विभागामधनं. तर या वेळेला रिवर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. कुठेतरी बॅटची खालची कडा लागली आहे, जास्त काही मिळणार नाही आहे. सिंगल धावच येईल हर्षदला. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण हाताळतायत निखिल बागुल असतील. खरिवली संघाकडनं सातत्यानं चांगली कामगिरी करत असतो, मात्र यावेळेस त्याला गोलंदाजी करण्याकरिता पंचांकडे मोठे अपील आहे, मात्र ही अपील जास्त वेळ चालणार नाही. सिंगल धावी ते लेग बाईज कुठेतरी महत्वपूर्ण षटक आहे. या षटकाला मात्र कुठेतरी चांगलं आपण खेळून काढलं गेलं तरी पुढचा प्रेशर जो आहे तो आपण जो प्रेशर आता रिलीज आपल्या खांद्यावरती झालाय तो प्रेशर आपण कमी करू शकतो. पुढच्या गोलंदाजांवर हवे होऊ शकतो. लगेच चौकार जाईल का आणि चाललाय, आलाय चौकार, आलाय चौकारानं षटक संपेल. कमांड डीजे वाजवा. षटकामधून अजून शेवटचा चेंडू अंतिम चेंडू टाकणं बाकी आहे. फलकावरती धावा लागल्या गेल्यात 7. एक विकेट मात्र सूरजला बाद व्हावं लागलं. पुन्हा एकदा या वेळेला मात्र यष्ट्यांच्या मधोमध सापडले आहेत आणि पंचांना कुठलाही विलंब न लावता त्या फलंदाजाला बाद दिलाय. चला मंडप डेकोरेटर्स कुठे असतील, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कमिटीचे मेंबर्स सचिन पष्टे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्स कुठे आहेत, आपण लवकरात लवकर सचिन पष्टेंचे संपर्क साधून घ्या. शेवटच्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज विशाल भोईर यांना येताना बघतोय आपण आणि गोलंदाजीसाठी आपण बघतोय विष्णू खोताडी यांना. सातत्यानं चांगली गोलंदाजी करत आलाय, सातत्यानं खूप वर्षाचा अनुभव आहे. खानिवली या गावातून बिलॉंग करतायत. चांगली सातत्याने उमर फक्की यांच्या टीम मध्ये गोलंदाजी करत आलाय. त्यांच्या तालमीमधून हा खेळाडू पुढे आलाय. आज त्याची वर्णी लागली आहे. सात धावा पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं गेलं, त्याच्यामध्ये निखिल बागुलनं मात्र 7 धावा खर्च केला गेला. या वेळेला कुठेतरी कट करायचा होता चेंडू, मात्र निर्धाव चेंडू. यापूर्वीचा जो सामना झाला त्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा किताब देणं बाकी आहे, तर आम्ही लगेच नाव घोषित करणार आहोत. पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलं जात आहे. दुसरी धाव मिळेल का, नाहीये, थांबवली जाते. सिंगल धावेने मात्र मनोज स्ट्राईक सोडतायत. विशाल भोईरला आणलं जात आहे. विशाल भोईर आमच्या संघाकडनं चांगली कामगिरी करत आले, तर जुने खेळाडू आहेत, त्यांना देखील बऱ्याचशा वर्षाचा या खेळाचा अनुभव आहे. त्यामध्ये त्यांना देखील सातत्याने आपण बघितलं ग्राउंडवर चांगली कामगिरी करताना.
पुन्हा एकदा कट केला गेला चेंडू. खूप जास्त वेगानं तर गोलंदाजी केली जात नाहीये, मात्र कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सुरुवात केली आहे. कुठेतरी दोन्ही गोलंदाज मात्र समोरच्या संघाला कुठेतरी अडथळा निर्माण करतायत. एका साईडला निखिल दबाव टाकतो तर दुसऱ्या साईडला गोलंदाज आपण बघतोय. यावेळेस चेंडू हवेत आहे. झेल होईल का? मात्र झेल होतोय, अप्रतिम झेल होतोय आणि देखणा झेल होतोय कोणाकडनं तर ऋतिक म्हस्कर यांच्याकडनं, जो क्षेत्ररक्षक आपण धन्यवाद. तर या झेलला मात्र अप्रतिम झेल म्हणता येईल की रितेश म्हस्करनं या चेंडूला, या झेलला, जो झेल घेण्या योग्य नव्हता त्याला मात्र खूप जास्त ट्रॅव्हलिंग करावं लागलं आणि त्या चेंडूला आपल्या हातामध्ये एक चांगला देखणा प्रेक्षकांना बघण्याकरता इतका सुंदर झेल घेतला गेला. पुढचा फलंदाज आपण बघूया. करण जाळेकर आलेत. चांगला फटका आहे, चांगला फटका. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण बघतायत. दुसरी धाव देखील पळून पूर्ण होईल. फलकावरती धावा मात्र 10 लागल्या गेल्यात. दुहेरी आकड्यामध्ये पोहोचेल. फलंदाज मात्र 2 बाद होतील. एका साईडला विशाल बाद झाले असताना मात्र मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, मिस फटका झाला, त्याला विकेट गमावी लागली. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चांगला डॉट चेंडू पडला जातोय. तर करण जाळेकरला इथे बक्षीस लागले गेले. सकाळच्या सत्रामध्ये जय श्रीराम संघानं, जय श्रीराम यांच्याकडनं आपल्याला बक्षीस लागलं होतं. या वेळेला देखील षटकार हॅट्रिक करिता करण जाळेकरला 1500 रुपयाचं बक्षीस लाभले गेले. 2 षटकार इथे समाप्त झाले आहेत. अजून उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सुरुवात करत असताना विकेट किपरला बघतो आपण सूरजला. त्यानंतर चांगला मारा करतोय निखिल बागुल. यावेळेला फटका चांगला आहे, देखणा फटका आहे. मिड विकेट साईडला चेंडू निघून जाईल. आलाय चौकार मनोजच्या बॅटमधनं. कमॉन डीजे, एक गाणं होऊन जाऊ द्या. जशा पण येथील धावा कमवा. श्रावणी एंटरप्राइजेस फलंदाजी करता. यावेळेला पुन्हा एकदा गुंगाबाद चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल. चेक. सर्वांनी श्यामजी हजारे येथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर मंदाकिनी हंटर्स आणि वोबा 11 बोथ टीम कॅप्टन्स जशी 4 षटकं संपतील आपण तसं नाणेफेक कक्षात जॉईन व्हायचं आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चांगला फटका आहे, मनोजच्या बॅटमधनं आलाय. अजून एक सुंदर देखणा फटका आहे.
थँक्यू डीजे. चला टीम मंदागिनी हंटर्स आणि बोबा इलेव्हन व टीम कॅप्टन्स नम्रतेची विनंती असेल विथ प्लेइंग इलेव्हन लिस्ट 4 षटकं जशी संपतील तसं आपण त्वरित नाणेफेक कशात उपस्थित व्हायचं. सिंगल धाव येते. धावसंख्या फलकावरती 19 धावा मिळवण्याचा मनसुबा आखला जातोय. आता कुठेतरी निखिलला 2 चौकार बसलेत. तर निखिलने पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताला त्यामध्ये 2 विकेट मिळवल्या आणि एक चौकार खर्च केला. यावेळेला मात्र एक एक्स्ट्रा चौकार खर्च करावा लागलाय. दुसरी धाव मिळाली आहे आणि सक्सेसफुल झाली आहे. 2 धावांना धाव फलक पुढे सरकेल आणि षटक क्रमांक 3 देखील मार्गपटलावरून हटवलं जाईल. या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या फलकावरती 21 या आकड्यावरती असेल. विकेट मात्र 3 गमावल्या गेल्या आहेत श्रावणी इंटरप्राइजेस संघानं. चला आपला गोलंदाज आपण लगेच रेडी ठेवायचा आहे. दोन्ही गोलंदाजांना मात्र समोरच्या संघाला श्रावणी इंटरप्राइजेस संघाला कुठेतरी प्रेशर रिलीज करून देण्याचा प्रयत्न केला. या 2 चौकारानं कुठेतरी प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न झाला असला तरी पण देखील आपल्याकडे 2 षटकं अजून शिल्लक आहेत. जास्त धावा ठोकण्याचा मनसुबा असेल, मोठे फटके मारण्याचा मनसुबा असेल, त्यानंतर चौकार षटकार मारले गेले तरी देखील आपण या सामन्यामध्ये आपण कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असू. चौथा गोलंदाज आपण पुढे आणला गेलाय तेजस म्हणून. पुन्हा एकदा पंचांकडे अपील आहे. या वेळेला मनोजला बाद व्हावं लागेल. या वेळेला पंच दर्शवता येतो हात चेंडू अतिरिक्त पडला जाईल, वाईट पडला जातोय. नवीन फलंदाजाला बघतोय आपण पियुष. यावेळेला बॅटची कडा आहे, फील्ड होईल. तोपर्यंत पियुषनं मात्र 2 धावा पळून पूर्ण करतील. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. कुठेतरी मोठे फटके येणं बंद झालंय आणि तेवढा दडपशाही आहे गोलंदाजींचा. चांगली सातत्यानं गोलंदाजी करत आलाय. या वेळेला मोठा फटका आहे, जाईल मिडॉनच्या डोक्यावरनं. आलाय षटकार. धन्यवाद. आम्ही नुकताच म्हणालो होतो की कुठेतरी मोठे फटका येणं खूप गरजेचं आहे. पियुषनं मात्र इथे मोठा फटका मारून संघाला पुढे सरकवलंय. 30 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला जातोय. चांगले सातत्यानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ठेवलाय. धावसंख्या फलकावरती 30 लागली जाते. अजून इथून खूप सारे चेंडू बाकी आहेत आणि खूप सारा धाबा मिळवणं खूप गरजेचं आहे. यावेळेला फटका चांगला देखणा फटका आहे. रितेश कडनं चुकी होणार नाहीये. सिंगल धावे करता एका धाव फलक 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 3 विकेट मात्र इथून गमाव्या लागल्यात श्रावणी इंटरप्राइजेसला.
अंतिम चेंडू असेल. गोलंदाज आपण तेदेशला टाकण्याकरिता आणि तो चेंडू टाकावा लागेल. यावेळेस मिस फटका बघायला मिळतोय, चुकी होणार नाहीये. आता मात्र विकेट पुन्हा एकदा आणि षटक संपलं जातंय. नवीन फलंदाज श्रेयसला बघतोय येताना आपण. तुषारला. चला, शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. आपल्याला जास्तीत जास्त धावा मिळवणं खूप गरजेचं आहे. श्रावणी एंटरप्राइजेस कुठेतरी थोडासा धावांमध्ये थोडासा मागे पडलाय. कुठेतरी या शेवटच्या षटकामध्ये 10-15 धावा जर लागल्या गेल्या तरी देखील फायटिंग स्कोर म्हणून उभा राहील. नवीन गोलंदाज दीप बागुल आलेत शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्याकरिता. यावेळेस फुलटा चेंडू आहे, मात्र पंचांनी घोषित केलाय चेंडू नो चेंडू घोषित पडला गेलाय की पंच. थोडस प्रेशर रिलीज झालंय, पंचांना डिस्कस करू द्या. पंचांना जो डिसिजन पंच घेतील. थँक्यू. पंच जो काही डिसिजन पोहोचवतील त्याचा स्वीकार करणं. पंच जो डिसिजन पोहोचवतील त्याचा स्वीकार करणं तुम्हाला बंधनकारक असेल. आयोजकांनी ती सूचना, कमिटी मेंबर्सची ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. पंचांनी कुठल्याही प्रकारचं पण वाद घालायचं नाही आहे आणि पंच जो काही डिसिजन देते त्याचं सन्मान करणं तुम्हाला इथे मात्र बंधनकारक असेल. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बरोबर आहे. तर पंचांना थोडंसं डिस्कस करावं लागलं, त्यानंतर त्यावर जो रिझल्ट लागला गेला, पंचांना जो निर्णय दिला त्याला मात्र आपण सामोरे गेलात. धन्यवाद. तर दोन्ही संघांना तर फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज निवास गावित, मॅन फ्रॉम गवरापूर, या संघाकडनं सातत्यानं चांगली फलंदाजी, चांगला ऑलराऊंडर म्हणून धावसंख्या फलकावरती 31 लागली जाते. 31 स्तब्ध आहे. धावसंख्या मात्र थांबवली आहे. दीप बागुल सुरुवातीला पहिला चेंडू फुलटॉस चेंडू टाकला, मात्र फलंदाज कुठेतरी चुकले गेले आणि त्याला मात्र बाद व्हावं लागले. यष्ट्या मात्र त्याच्या उद्ध्वस्त झाल्या गेल्या. अजून इथून 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूमध्ये निवास गावितनं कुठेतरी मोठे फटक्यांची करामत दाखवली तर आपल्या संघाला मात्र चांगल्या रनिंग पोहोचेल. यावेळेस चांगला चेंडू पडला जातोय. पुन्हा एकदा दीप बागुलनं चांगली नजाकत दाखवली. गोलंदाजीचा मात्र मनसुबा चांगला ठेवला गेलाय. मंदाकिनी हंटर्स आणि भोपा 11 शेवटचा पुकार. ऑफिशियल शेवटचा पुकार तुम्हाला असेल. प्लेइंग 11 लिस्ट घेऊन आपण त्वरित पोहोचायचं आहे. थँक्यू. चाललाय मिडॉनच्या डोक्यावरनं चाललाय षटकार. आम्ही म्हणत होतो की निवास गावित आला की मोठे फटके बघायला मिळतील. निश्चितच मोठा फटका आला निवास गावितच्या बॅटमधनं. चला, चेंडू गेला असेल, मॅच बॉल आपण लगेच पोहोचवा. तिकडे कोणी लहान मुलं असेल किंवा इतर प्रेक्षक राजा इथे जमला असेल या सामन्याला बघण्याकरिता, तर आपल्यापर्यंत चेंडू पोहोचला असेल तर कृपया आपण लगेच मॅच बॉल पाठवून द्यायचा आहे, जेणेकरून हा सामना थांबणार नाही आहे आणि सामना एक रंगत सामना होईल. याकडे देखील सामना आपल्याला बघायला मिळेल, तर थोडंसं सहकार्य असू द्यात. तर निवास गावित यांच्या बॅटमधनं मिड विकेटच्या डोक्यावरनं बघायला मिळाला सुंदर मोठा फटका. अजून उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दीप बागुलला मात्र 6 धावा खर्च कराव्या लागल्या. 3 चेंडू खर्च केलेत, मात्र एक षटकार बसलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकलाय. दुसरी धाव मिळेल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल तोपर्यंत चुकी होते. पंच मात्र विलंब करणार नाहीयेत. निवास गावितला मात्र रनआउट होताना बघतोय. फलंदाज बाद होतोय.
निवास गावी त्यांना रनआउट बाद होताना मात्र त्याची जागा चालवताना लखन यांना येताना बघतोय आपण. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 38 असतील. इथून अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू खेळणं खूप गरजेचं आहे. हा मोठा फटक्याची गरज आहे. कुठेतरी चांगल्या रणनीतीमध्ये येऊन पोहोचेल. यावेळेला लखनच्या बॅटमधनं चाललाय षटकार चाललाय. महत्वपूर्ण षटकार आहे. शेवटचा चेंडू आहे. दीप बागुलनं मात्र थोडीशी चुकी केली आहे. लखन यांना आल्या आल्यात मात्र त्यानं मोठा फटका खेचलाय. त्यांना कुठेतरी त्यांच्या रडारमध्ये चेंडू पडला गेला. त्यानंतर त्या चेंडूला पुरेपूर उत्तर दिलं गेलं 6 धावांना. धाव फलक मात्र चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. 45 या आकड्यावरती. फोर्टी फोर. सॉरी थोडी क्षमा असावी कारण थोडीशी चुकी होते. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. थांबवणं मुश्किल होईल. चेंडू आलाय षटकाराकरिता आणि या 2 चेंडूंवर मोठे हल्ले चढवले गेले लखनच्या बॅटमधनं. कमॉन डीजे गाणं होऊन जाऊ द्या. सुनीलजी जाधव यांना मी विनंती करतो आपले शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. चला वो टीम कॅप्टन सुरिते अन्यताजी पाटील साहेब पोलीस पाटील कलबा इथे उपस्थित होत आहे. हॅलो कर्णधार इथून मात्र कॉल करतील. हे टेल असं कॉल आला आणि हेड आपण पाहताय. जास्त वेळ घेणार नाही. फिल्डिंग फर्स्ट. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला इथून मात्र असेल आणि चांगली अंदाजे आपण करा. चला सतरक्षण सजवून घ्यायचंय. 51 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. फलंदाज 2 पाठवून द्यायचे. 2 फलंदाज पाठवून द्या. निखिल बागुल अँड टीम. श्रेयस एंटरप्राइजेस 2 फलंदाज पाठवून द्यायचे.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण मॅच आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळते. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्रावणी इंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्षात श्रेयश इंटरप्राइजेस. दोन्ही इंटरप्राइजेस आहेत, फक्त नावं वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तेजस आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल आणि नॉन स्ट्राईकला तेजस आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दयानंद इथे मात्र आमंत्रित केले गेले. मंदागिनी टीम कॅप्टन. चला बॉल चॉईस करून जायचंय मंदागिनी हंटर्स. त्याच्यानंतर आपण त्वरित या, अन्यथा कमिटी तो जो चेंडू देईल त्याच्याशी तुम्हाला खेळावा लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्या दयानंद. पहिलाच बॉल निखिल करीता आपण पाहताय, बिरकावून द्यायचं होतं. सिंगल इथून मात्र मिळतीये का की अपील अपील पाहायला मिळाला आणि फलंदाज इथिंग सेफ झोनमध्ये पोहोचलाय. एक या धावसंख्येने इथे मात्र सुरुवात होत असताना आपण इथून मात्र पाहताय खातं खुल्लं करत असताना धावसंख्येचं ऑन स्ट्राईक चेंज होताना इथून मात्र आपण पाहताय तेजसला. चला मंदागिनी हंटर्स बॉल चॉईससाठी पोहोचायचंय, अन्यथा आयोजक जो चेंडू देतील त्याच्याशी तुम्हाला खेळावं लागेल. चला दयानंद, थोडंसं गेम स्पीडअप करणं गरजेचं आहे. विजयाकरिता आव्हान समोर ठेवलं गेलंय. 51 धावसंख्येचं गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल तेजसच्या बॅटमधून हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सरळ फेकून देत आहेत सीमा रेषाभार. षटकार 6. षटकार आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या षटकाराच्या वरतीने जाऊन पोहोचताना बिनबाद 7 या इथून मात्र सुरुवात, कारण 51 धावांचा आव्हान आहे आणि या पद्धतीनं फलंदाजी होणं गरजेची आहे. हा ही चेंडू सरळ निघून चाललाय. बिग 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 खानिवली विभाग प्रीमियर लीग. षटकार 6. संख्या 13 या अंकावर तेजसच्या बॅटमधून तेजस्वी बॅटिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकारांची वासवी केळी मैदानाच्या आतमधून साकारत असताना सलग 3 चेंडू 3 षटकार पाहायला मिळतील का? कारण सलग 3 चेंडू आणि 3 चौकार उमर फकीच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हो मिस करतील, पण स्ट्रोक चांगला आहे, वेग धारण केलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वेग धारण करत चेंडू निघून जाईल का? पण नाही आहे. अगदी तोंडाजवळ आलेला घास इथे मात्र हिरावून घेतला गेलाय आणि या चेंडूवर धावा 2 कन्वर्ट केल्या गेल्या. धावसंख्या 15 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत 4, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल खूप आहे, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय की काय? खूप आहे चेंडू हवेमध्ये आणि फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आपल्याला इथे मात्र. तुषारच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट. चला मॅचला होतीये इथून मात्र सुरुवात. विकेटचं पतन होताना
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाल्यानंतर फटका याही वेळेला फसतोय, थोडीशी ताकद कमी असं म्हणायला हरकत नाही आहे. ऋषलच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला आहे, म्हणायला हरकत नाही आहे. तोंडाजवळ आलेला घास इथे मात्र हिरावून घेतलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा काही संपलाय. धावत संख्या 2 बाद 15 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय. इक्वेशनचा विचार केला तर 24 चेंडू आणि विजयाकरिता 36 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 24 चेंडू 36 धावा आणि 24 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा विचार करता पॉवरफुल पॉवर प्लेचं षटक होतं, बंदिस्त मैदान होतं आणि बंदिस्त मैदानामध्ये तेजसनी जी तेजस्वी फलंदाजी केली त्याचाच फायदा कदाचित सध्या तरी टीम इथून मात्र श्रेयस एंटरप्राइजेस संघाला इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक इथून मात्र आपण पाहताय हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता आमंत्रित केलं गेलं गणेशला. गणेशवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. ऑन स्ट्राईक निखिल बागुल आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला सूरज जाधव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार, पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला होता, सोप्पा झेल अगदी स्वतः देऊन बसलाय आणि निखिल बागुल तंबूच्या असल्याला परत असतात. थँक्यू. ईस्ट इंडियन वसईकरांचे गीत आपण इथून मात्र ऐकतोय. थँक्यू सो मच. आपण मॅन ऑफ द मॅच पाहतोय आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कैलासवासी कल्पना प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत प्रभाकर पाटील यांच्याकडून आम्हाला लाभली आहे. ॲक्रेलिक ट्रॉफी आहे, त्यांचंही मनपूर्वक खूप खूप आम्ही इथे आभारी आहोत. न्यू बॅटर उदय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन निकीच्या स्वरूपात पाहिलं आहे. तो स्ट्रोक सेम क्षेत्ररक्षक सेम सिच्युएशन, विकेटचं पतन, फलंदाज बाद, झेलबादच्या स्वरूपात. क्या बात आहे. गणेश जालेकरच्या प्रत्येक विकेटकरिता श्रीराम संघाकडून जयश्रीराम गौरापूरकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि जर का विकेट हॅट्रिक घेतली तर 1111 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र असणार आहे. आणि रोहित यांनी ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. पाहुयात पारितोषिकांची खैरात इथून मात्र केली जाते. त्या पारितोषिकाला साजेसं काम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल का. 2 चेंडू 2 विकेट सेम सिच्युएशनला आपल्याला जाताना पाहायला मिळाले आणि न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना, चला सागर थोडंसं घाई करत मैदानाच्या आतमध्ये या. चला गेम स्पीडअप करा. टीम श्रावणी एंटरप्राइजेस थोडंसं घाई करणं बंधनकारक आहे. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सय्यार, पुढचा बॉल यावेळेस मानविरहित क्षेत्र नो मॅच झोन मधून टेक्निकल स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार 4.
थँक्यू सो मच डीजे. पहिली गाडा शर्यत मधील हे गीत आपण इथून मात्र पाहत आहे. चौकार पाहायला मिळाला. हायट्रिक इथे मात्र हुकली गेली आहे. गणेश जाळीगरशी आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल सर बॅटने इथे मात्र अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं ट्रॅव्हल केलं जाईल. सिंगल मिळेल. सिंगलशिवाय काय मिळणार नाही आहे. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीने धावफलक 24 बाद 20 या अंकावर धावफलक. 51 धावांचं वण पार करायचंय. 20 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 31 धावसंख्येची आवश्यकता अजूनही मात्र विजयाकरिता भासतीया. 31 धावसंख्येची आवश्यकता विजयाकरिता अजून इथून मात्र भासतीया. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल बॉटच्या फेस मध्ये जसा येतोय तसा फेकून दिलाय. फटका फसतोय आणि तिथे मात्र झेलही फसतोय. सोप्पा झेल लिहिलं या झेल इथून मात्र ड्रॉप होत असताना खरं तर सोप्पा झेल होता असं म्हणायला हरकत नाही आहे. कदाचित सूर्य देवता ही डोक्यावर तितकासा नव्हता आणि त्यामुळे झेल ड्रॉप झालाय. सोप्पा झेल होता असंच म्हणावं लागेल. किती धावा तर एक धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या 21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. दुसऱ्या षटकातील अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सय्यार. ओ हो यावेळेस निर्धावफैकी फलंदाज थोडासा निराश पाहायला मिळतोय. षटक संपलंय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 बाद 21 विजयाकरिता 12 चेंडू आणि आवश्यकता असेल क्षमस्व 18 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 30 या धावसंख्येची. राहुल पाटील बोबा 11 आणि राहुल पाटील बोबा 11. चला आपला एक मॅन ऑफ द मॅच द्यायचा राहून गेलाय. तो घेण्याकरिता आपण त्वरित द्यायचंय. तदनंतर अजून एक मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. त्या खेळाडूचं नाव आहे निखिल बागुल. मॅच संपल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्याकरिता यायचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. यावेळेस इथून मात्र उडवले गेले. चेंडूला दिशा तर दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र काय घडेल तर पंचांचा इशारा या चेंडूवर पाहायला मिळतोय. षटकार 6. धावसंख्या 4 बाद 28 या अंकावर धावफलक. 51 धावसंख्येचं आव्हान पार करायचं आहे. महत्वाचे गडी सातत्यानं बाद होताना पाहिल्यात. आता काही जिम्मेदारी असेल ती म्हणजे अर्थातच सूरजवर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. थांबा दर्शवला गेलाय. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. फेकी निर्धाव आहे. चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत
2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या 28 28 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तुषार तयार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय, उडवले गेले चेंडूला. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. फटका याही वेळेला सोप्पा झेल इथून मात्र करतायत ड्रॉप. आणि इथे मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद, बॅक टू डगआउट. थँक्यू 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 सो मच डीजे. रनआउटची विकेट मिळते. पण एकदा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती. चेंडू शेष राहत आहेत 15 आणि विजयाकरिता 22 धावेची आवश्यकता अजून इथून मात्र वास्या. 15 चेंडू 22 धावा, 22 धावा आणि 15 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू 22 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळते. गोलंदाज सय्या तुषार षटकातील पुढचा चेंडू घेऊन, ओहो फ्लॅटने हा चेंडू निघालाय. तिथे मात्र उंची धारण करतोय. टप्पा प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त उंची, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4. थँक्यू सो मच डीजे. गोलंदाज तयार. ओहो यावेळेस नो रनचा इशारा आलाय. धावा थांबवण्यात आली आहे. धाव थांबवण्यात आली आहे. निर्धाव फेकी सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर. अंतिम 1 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी राहतोय आणि शेष राहताना पाहायला मिळतोय. मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच किताब इथून वितरित करायचं. धावसंख्या 33. गोलंदाज तयार. पुढचा बॉल सर बॅट इथे मात्र उडवले गेले चेंडूला. पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. मॅन ऑफ द मॅच वितरित करायचं. मॅन ऑफ द मॅच अंतिम चेंडूवर ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका फायनली कन्वर्ट होताना आपण इथून मात्र पाहिलाय. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 39 39 या अंकावर विजयाकरिता 12 चेंडू आणि आता मात्र 12 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावा. चेंडूही समान, धावाही समान. कोण बाजी मारणार? गोलंदाज बाजी मारणार की फलंदाज? असे मोठे फटके कन्वर्ट होत जर राहिल्या तर कदाचित टीम श्रेयस इंटरप्राइजेस संघाची जी विजयाची वाटचाल आहे ती कुठेतरी मात्र जवळ होताना आपल्याला पाहायला मिळेल. न्यू गोलंदाज किंवा न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतं. गणेश जाळेकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्याकरिता गणेश जाळेकरला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं, ज्याच्यावर पारितोषिकांची खैरात सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळते.
गणेश जाळेकरचा विचार केला तर विकेट बोल्ट जर उडवला तर 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले तरी 1111 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूयात या पारितोषिकांचा मानकरी ठरताना इथून मात्र पाहायला मिळेल का गणेश जाळेकर. गोलंदाज स्ट्राईकवर गोलंदाज गणेश तयार. षटकातील पुढचा चेंडू पहिलाच बॉल हे यावेळेस आपण पाहताय ओळखलं वाईट जाऊ शकतं. खेळण्याला नापसंती इथून मात्र दर्शवली गेली आणि एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 40. विजयाकरिता 12 चेंडू 11 धावेची आवश्यकता. ज्या व्यक्तिमत्वांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात वास्तू स्वरूपात मदत केली आहे ते मान्यवर पाहुणे जर का इथे उपस्थित झाले असतील, नजर चुकीने कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर आम्ही क्षमा मागतोय. पण ही स्पर्धा आपली आहे. आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरून सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहकार्य लाभलं आहे म्हणून ही स्पर्धा आज आम्ही इथे मात्र पाहतोय. त्यामुळे विनंती असेल आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. विकेटचं पतन फलंदाज बाद झेलबादच्या स्वरूपात सागर बॅक टू द डगआउट. चला मैदानामध्ये तब्बल 3 कॅमेरे कार्यरत आहेत. 2 आपण पाहताय जे स्टेबल आहेत किंवा मैदानाकरिता आहेत. बाकी एक फिरता कॅमेरा आहे. त्यावेळेस उंची धारण केली होती. ठाऊक होतं चेंडू उंची धारण करेल त्यामुळे क्षेत्ररक्षण त्या पद्धतीनं केलेलं परवडेल आणि कदाचित त्याच पद्धतीचे क्षेत्ररक्षण आपण इथून मात्र पाहू शकताय. 2 धावा इथे मात्र बीतील धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोचताना आपण इथे मात्र पाहताय. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 42 या अंकावर धावफलक आणि विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल 10 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 10 चेंडू 9 धावा, 9 धावा आणि 10 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्या. ओहो यावेळेस कदाचित हेलिकॉप्टर कन्वर्ट करायचं होतं. पॉकेटमध्ये डिलिव्हरी. एक धाव महत्वाची आहे. बॅटवर बाईज बॅट आहे ना आपण त्या पद्धतीचे इशारा आमच्यापर्यंत आपण डेफिनेटली पोहोचवत जा. बॅट आहे की बाईज आहे. कारण गुणलेखक थोडेसे आमचे कन्फ्यूज पाहायला मिळतात. गोलंदाज यार रनअप मध्ये मिस्टेक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. चेंडू थांबवण्यामध्ये यश सध्या तरी प्राप्त होत असताना चला थोडं घाई करणं बंधनकारक आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल यावेळेस पहा गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल करतायत. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. घडतीये चुकी. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय बाउंड्रीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. अशक्य ही शक्य करून दाखवलंय. विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात. फलंदाज बाद. क्या बात आहे. रायगड का टायगर किंवा रायगड भूषण ज्या व्यक्तिमत्वाला मिळालंय आपल्या संगीत क्षेत्रामध्ये अजय गायकवाड यांचे गीत. धावसंख्या चौकाराच्या बढतीने 47 विजयाकरिता 7 चेंडू आणि आता मात्र 4 धावेची आवश्यकता विजयाकरिता भासतीये. 7 चेंडू 4 धावा, 4 धावा आणि 7 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. या वेळेला मागचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि डायरेक्टली
घरात घुसून मारा करून चोर चोरी करून फसणार. इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. लोक गीतांचे बादशाह शिंदे शाही फॅमिली आणि त्यांचं एक गीत आपण इथून ऐकताय. सध्या तरी आमचे डिक जॉकी फुल मूडमध्ये आहेत आणि त्यामुळे चांगले चांगले सॉन्ग इथे प्ले करतात. पोचवतोय धावसंख्या जाऊन पोचतीये ती म्हणजे 47. गडी बाद होत आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 47. विजयाकरिता आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता इथून मात्र भासतीये. कंपल्सरी चेसिंग लीग स्पर्धा असल्यामुळे हे लागू होणार नाही आहे. पाहूयात. हॅलो हॅलो चेक. श्यामदादा पालसई इथे उपस्थित होत आहेत. आम्ही विनंती करतोय आपण त्वरित यायचंय. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण 6 चेंडूंचा खेळ शेष राहतोय. विजयाकरिता 4 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर लखनला इथे मात्र आणले गेले. लखनवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. 6 चेंडू 4 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर जवळ आता मात्र सजवायला इथून मात्र सुरुवात केली आहे. चला लखन घाई करा, तुमच्यावरचं प्रेशर आम्ही समजून घेऊ शकतोय. 6 चेंडू विजयाकरिता 4 धावेची आवश्यकता. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा इथून मात्र दर्शवली गेली आहे. सिंगल मिळती आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या धावेची जोखीम पत्कारली आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. हेच क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्याला पसंती दिली तर फटकापासून जेल होऊ शकतं, पण जेव्हा सिंगल डबल लाईफलाईन यूज आपण करताना तेव्हा मात्र सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने जी वाटचाल आहे ती कुठेतरी सोयीस्कर होताना पाहायला मिळते. 2 धावा मिळतात. धावा फलक 2 धावेच्या बढतीनं 49. विजयाकरिता 5 चेंडू आणि आता मात्र 2 धावेची आवश्यकता. नितीनजी बष्टे यांच्याकडून मेडिसिन बॉक्स इथपर्यंत पोहोचलाय, पण त्याच्यामध्ये फक्त एक स्प्रे पोहोचलाय. बॉक्समधल्या काही गोष्टी इनकम्प्लीट आहेत, त्या त्वरित पाठवून द्यायच्या आहेत. लाईव्ह बघत असाल तर नितीनजी बष्टे कानिवली क्षेत्रातील विभागातील एक मोठं मेडिकलच्या दुनियेतील नाव. एकच स्प्रे फक्त पोहोचलाय. किटमध्ये अजून काही गोष्टी इनकम्प्लीट आहेत. लाईव्ह बघत असेल तर पोहोचवा. पुढचा बॉल ओ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, लाजवाब झेल. विकेटचं इथे मात्र होतं पतन. फलंदाज बाद. थैंक यू सो मच. ज़रूर भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. जो श्री राम का नहीं वो किसी काम का नहीं, ज्याला छंद नाही श्रीरामाचा तो देह काय कामाचा. सुरेखाचं गीत आपण इथून मात्र ऐकतोय. डिक जॉकीच्या भूमिकेमध्ये गोलंदाजानं लखनने इथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं कामगिरी इथून मात्र बजावताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 4 चेंडू आणि आता मात्र विजयाकरिता 2 धावेची आवश्यकता. सामना बरोबरीत सुटला तर आयोजक जे निर्णय देतील पॉईंटच्या किंवा यस 1 मिनिट पंच. धावसंख्या आहे 9:49 या अंकावर. शेवटचा गडी आहे. इथे मात्र बाद झाला तर ऑल आउट होईल आणि जर टिकून खेळाल
तर पाहूयात काय होईल. 4 चेंडू, माफ करा, 4 चेंडू विजयाकरिता 2 धावेची आवश्यकता. यावेळेस निर्धाव फैकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. तब्बल चेंडू संपुष्टात येत आहेत. 3 धावसंख्या 49 विजयाकरिता 3 चेंडू आणि आता मात्र 2 धावेची आवश्यकता. लखन इथे मात्र पॉवरफुल गोलंदाजीचा अटॅक सध्या तर इथे मात्र दर्शवत असताना अनेक सिनियर कॉमेंटेटरला आपण ऐकतो अटॅक इज द बेस्ट वेपन आणि तो अटॅक गोलंदाजीच्या मार्फत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावेची आवश्यकता. पावलांचा वापर केलाय पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथे मात्र विजयाचा शंखनाद करणारा इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. सामना विजयशी ठरतोय. टीम श्रेयस एंटरप्राइजेस जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. सन्माननीय किशोरजी पाटील साहेब पालसईवर उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. चला टीम श्रेयस माफ करा, श्रावणी एंटरप्राइजेस